नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण मुंबईतल्या एका बातमीनं आपण बुलेटिनची सुरुवात करतोय. कारण मुंबईमध्ये काल पार पडलेल्या भाजपच्या बूस्टर सभेतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बाबरीचा विध्वंस आणि राम मंदिरावरून शिवसेनेवर हल्लाबोल केला होता. बाबरी पडली तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवालच फडणवीसांनी केला होता. भोंगे काढायला सांगितलेत, हातभर फाटली आणि हे सांगतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली. हे म्हणतात आम्ही बाबरी मस्जिद पाडली आणि मग सवाल विचारतात तो बाबरी ढाचा, मी तर त्याला मस्जिद मानत नाही, तो ढाचा होता. कोणी हिंदू कधी मस्जिद पाडू शकत नाही. तो ढाचा होता, पारतंत्र्याचा ढाचा होता, तो परकीय आक्रांत्याचा ढाचा होता. तो ढाचा पाडण्याचं काम अभिमानानं सांगतो आम्ही केलं. अरे तुम्ही विचारता, माझा तुम्हाला सवाल आहे, तुम्ही सांगा तो ढाचा पडला त्यावेळी तुम्ही कुठे होतात? मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्याकरता त्याच ठिकाणी होतो. जर कोणी म्हणत असतील की बाबरी पाडली तर शिवसेना कुठे होती, कुठे होती, हे त्याने त्यांच्याच पक्षाचे तेव्हाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांना जाऊन विचारावं. शिवसेना कुठे होती आणि त्या काळातला CBIचा अहवाल तपासावा. CBIने तपास केला सगळ्या प्रकरणाचा. CBIनं केलेल्या तपासाची पानं ह्या लोकांनी तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. त्यात हे जे अज्ञानी लोक आहेत सगळे, शिवसेना कुठे आहे असं विचारणारे, त्यांना कळेल की त्यावेळेला नक्की शिवसेना कुठे होती आणि शिवसेना काय करत होती. हे आता इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय, तो विषय संपलेला आहे. एकूणच राज्यामध्ये विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमधला संघर्ष दिवसेंदिवस वाढतो आहे आणि महाराष्ट्र दिनी विरोधकांकडून सरकारवर काल जहरी टीका करण्यात आली आणि त्याला आज खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. महागाईच्या मुद्द्यावरून लक्ष हटवण्यासाठी भोंग्यांचा मुद्दा काढला जातोय अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. भोंग्यांचा विषय कायद्याच्या चौकटीतला आहे. स्वार्थासाठी वाद पेटवले जातात. भाजपच्या अंगात रावण संचारलाय, पण लक्षात ठेवा, रावणाचा अंत अहंकारामुळे झाला होता असा टोला देखील त्यांनी आज लगावला आहे. त्यांनी रामायण पुन्हा एकदा वाचलं पाहिजे. त्यांनी रावणाचा इतिहास पाहिला पाहिजे. रावणाचा अंत हा अहंकारामुळे झाला. रावण हा एक विद्वान, हुशार असा योद्धा होता, पण रावण जो धारातीर्थी पडला तो त्याचा अहंकारामुळे. तर काहींना सत्ता गमावल्यातून सुद्धा एक वेगळा अहंकार निर्माण होतो. आता कोणत्या अहंकारातून कोण कोणाला रावण म्हणते पाहायला पाहिजे. विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारलेला आहे त्यांनी त्या रावणाचा अंत करावा आधी आणि मग महाराष्ट्राच्या देशाच्या प्रश्नावर बोलावं. त्यामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेली आपण टीका आता ऐकली आणि त्यांनी केलेली ही जहरी टीका म्हणायला हवी. कारण सत्ता गेल्यामुळे विरोधी पक्षाच्या अंगात जो रावण संचारला अशी टीका शिवसेना खासदारांनी केलेली आपण बघितली. पण याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रवीण दरेकरजी. प्रवीणजी, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की एकीकडे भाजप नेते अस्वस्थ आहेत का सत्ता गेल्यामुळे, त्यांच्या अंगात त्याच्यामुळे रावण संचारला अशी टीका राऊतांनी केली आहे. तुमची यावर्षी पहिली प्रतिक्रिया काय असेल? मला वाटतं संजय राऊत रोज अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचा त्यांचा आता पायंडा पडलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं वक्तव्य खरं तर आम्ही गांभीर्यानं घेत नाही. परंतु त्यांच्याच वक्तव्यात त्यांच्याच प्रश्नांची उत्तरं आहेत. आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे काही काल वर्णन केलं ते पुराव्यानिशी, नावानिशी यांची त्या ठिकाणी आबरूची लक्तरं काल मुंबईच्या वेशीवर त्या ठिकाणी टांगली आणि त्यातनं ते अस्वस्थ झालेले आहेत. आता रावणाच्या पद्धतीच्या प्रवृत्तीचं काम कोणाचं सुरू आहे महाराष्ट्रात हे देवेंद्रजींनी काल सांगितलं की हनुमान चालीसा त्या ठिकाणी म्हटल्यावर तुमच्या रिपोर्टमध्ये जर असेल
आणि जर त्याच्यामुळे सरकार उद्ध्वस्त होणार असेल तर चालिसा म्हणून रामराज्य येतं की रावणाचं राज्य येतं. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी रावण कोण प्रवृत्तीनं काम करतंय हे त्या ठिकाणी महाराष्ट्राला, मुंबईला नीट समजावून सांगितलं आहे. आता त्या ठिकाणी मला आश्चर्य वाटतं आहे संजय राऊत साहेबांचं की सत्ता गमावल्यानं अहंकार आला आहे. आता मला वाटतं सत्ता गमावून अहंकार येत नसतो, सत्ता प्राप्त झाल्यावर अहंकार येत असतो. आणि तो अहंकार तुमच्या कृतीतनं हम करे सो कायदा, कोविडमध्ये असेल, आता असेल, त्या ठिकाणी लोकशाही मानायची नाही, दंडेलशाही करायची, खोट्या केसेस करायचे, हे अहंकारातनं सगळं त्या ठिकाणी बाहेर येतं आहे. आणि त्याच्यामुळे अहंकारी भूमिका कोणाची आहात? अहो, आपण एक खासदार, तुम्ही किती बोलता, कुठनं आला तुम्हाला अहंकार? 3 पक्षाचं सरकार झालं म्हणजे काय आभाळाला हात लावले का संजय राऊतांनी? तुमचं प्रत्येक वाक्य, तुमचा प्रत्येक शब्द हा अहंकारातनं आलाय. बरं, याचं वर्णन काल देवेंद्रजींनी केलं. तुम्ही ताप, सात्या, विंचू, भोसकले, खोपसले, हे द्वेषाची, मत्सराची भाषा कशातनं येते? याला शालीन भाषा बोलतात का? याला जिव्हाळ्याची भाषा बोलतात? या अहंकाराच्याच भाषा आहेत ना. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेला नीट कळतं की देवेंद्र फडणवीसांचं व्यक्तिमत्व, त्यांचं चारित्र्य, त्यांची भाषाशैली, आणि या ठिकाणी तुम्ही टोमणे मारून मत्सरानं, द्वेषानं, अहंकारातनं जे बोलता ते महाराष्ट्रातल्या जनतेला नीट कळतं. आणि त्याच्यामुळे सौ बिल्ली खाके, सौ चुहे खाके बिल्ली हचको चली करायचं आपण, वागायचं आपण तसं, आणि पुन्हा दुसऱ्याला दुष्ण द्यायची ती सुद्धा ठासून, हा यांचा स्थायीभाव या ठिकाणी झाला आहे. एका बाजूला सांगतात हा विषय कालबाह्य झाला आहे, संपला आहे, आता तो कशाला काढला? दुसरीकडून स्पष्टीकरण द्यायचं कारण पण तुम्हीच त्या ठिकाणी देताय. आणि एकीकडे आपण सांगता CBIवर आमचा विश्वास नाही, गुप्तचर यंत्रणांवर विश्वास नाही. मग आता सोयीचं असलं की विश्वास आला का? आता CBIचे दाखले देत आहे, गुप्तचर खात्यांचे अहवाल देत आहे. मला वाटतं सोयीचं राजकारण यांचं आहे. त्या ठिकाणी देवेंद्रजी बोलले शिवसेनेचा कुठलाही नेता त्या ठिकाणी गेला नव्हता. कुठला नेता गेला होता? आणि संजय यावरच आपण राऊतांनी प्रतिक्रिया उत्तर घेणार द्यावं. आहोत. अंबादास दानवेजी आणि आता आपल्या त्याच्यामुळे सोबत आहेत. आईजीच्या प्रवीणजी, जीवावर थेट त्यांची उदार. प्रतिक्रिया घेऊयात. अंबादास दानवेजी, हा सगळा मुद्दा कालपासून गाजतोय आणि एकीकडे संजय राऊतांनी देखील उत्तर दिलेलं आहे आणि अहंकाराचा मुद्दा असेल किंवा त्यांनी केलेली टीका देखील एकीकडे ऐकली. आणि त्यावर प्रवीण दरेकरजी म्हणतायत की एकीकडे हा संघर्ष तर सुरू आहे, पण या सगळ्यावर तुमचं काय उत्तर असणार आहे? शिवसेनेची भूमिका तुम्ही यामधून कशी मांडणार आहात? कशा पद्धतीनं, म्हणजे आपलं काय विचार, आपलं काय प्रश्न एकीकडे काय? विरोधकांमधला आणि सत्ताधाऱ्यांमधला संघर्ष तीव्र झालेला आहे आणि एकीकडे संजय राऊतांनी एकीकडे जरी उत्तर दिलेलं असलं तरी प्रवीणजी म्हणतायत की हा सत्तेतला अहंकार नाही. आणि एकीकडे केंद्रीय तपास यंत्रणांवर आधी टीका केली जाते, पण आता त्याचे दाखले दिले जातात, असे अनेक मुद्दे उपस्थित होत आहेत. नाही, बरोबर आहे. केंद्रीय तपास यंत्रणा तर भारतीय जनता पार्टीची बटीक बनलेली आहे आत्ताच्या घडीला. अतिशय बटीक म्हणजे बटीकच बनलेली आहे. आता राहिला अयोध्येचा मुद्दा, की त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुंदरसिंग भंडारी हे होते. सेम डे बाबरीचा ढाचा ज्यावेळेस, याला मस्जिद आम्ही म्हणणार नाही, बाबरीचा ढाचा ज्यावेळेस पडला त्यावेळेस ही जबाबदारी कोणी स्वीकारली नव्हती. स्वतः सुंदरसिंग भंडारी, जर आपण म्हणत असाल तर मी प्रवीण दरेकरांना ते कोट, ती बातमी आत्ताही उत्तर प्रदेशची, महाराष्ट्रातली सगळी पाठवू शकतो. त्यात त्यांनी म्हटलं होतं की हे काम आमचं नाही, हे काम शिवसैनिकांनी केलेलं आहे. आणि यावेळेस शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी असं म्हटलं होतं, हो हे शिवसैनिकांनी केलं, याचा मला सार्थ अभिमान आहे. त्यावेळेचे सगळे वक्तव्य आपण तपासू शकता, त्यावेळेचे सगळे वर्तमानपत्र आपण तपासू शकता. अनेक शिवसैनिक याच्यामध्ये सहभागी झालेले होते. आणि त्यामुळं आत्ताही अयोध्येत जाऊन बघा की तिथले लोक काय म्हणतात. बाबरी ढाचा कोणी पाडला? शिवसेनेनीच पाडला. हे अयोध्येचे लोक सुद्धा तेच सांगतात. कागदोपत्रीवर जे जे यांनी न्यायालयाचे दाखले दिले याच्यात सगळ्यांनी आम्ही पाडला नाही असं म्हटलेलं आहे. केस असेल, गुन्हे दाखल झालेले असतील, परंतु यांचं स्टेटमेंट आम्ही त्याच्यात नाही अशा पद्धतीचे. आणि त्याच वेळेस शिवसेना प्रमुख म्हणले होते की हो शिवसैनिक आहे तर त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दरेकरजी, यावर तुमची काय प्रतिक्रिया असणार आहे? तुमचं काय उत्तर असणार आहे याच्यावर? मला वाटतं उथळपणे या ठिकाणी प्रतिक्रिया देतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात. माझं आपल्याला आव्हान आहे, देवेंद्रजींचं भाषण पुन्हा नीट ऐका की आम्हाला श्रेय घ्यायचं नव्हतं, आमचं ठरलं होतं
की हे काम त्या ठिकाणी आपल्या कारसेवक किंवा त्या ठिकाणी सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामुळं नेत्यांनी कुणीही श्रेय घ्यायचं नाही हे धोरण ठरलं होतं. आता त्या ठिकाणी दुसऱ्याचं श्रेय घेण्याची चढाई त्या ठिकाणी करत असेल त्याला आम्ही काय करू. आणि आता त्यावेळेचं CBI रेकॉर्ड आहे ना, मग देवेंद्रजींनी ज्या 32 नेत्यांची नावं घेतली ज्यांच्यावर गुन्हे दाखल होते, मग CBIच्या रेकॉर्डवर नाव आलं, मग गुन्हे का नाही दाखल झाले का? त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या अटक झाली नाही. आणि जी माणसं इथे आता उत्तर द्यायला नाहीत त्यांची नावं घ्यायची. आता उद्या बाळासाहेब काय बोलले होते असं आम्ही बोललं तर त्याला सत्यता काय पडताळायची. आणि त्याच्यामुळे मला वाटतं देवेंद्रजीचं भाषण अजूनही नीट या ठिकाणी ऐकावं आणि त्यांनी अत्यंत स्वयंस्पष्ट या ठिकाणी या संदर्भात बापरी डाच्या संदर्भात कुणी केलं काय केलं त्याचे संदर्भ दिले. आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुणी केलं हे जगजाहीर आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आतमध्ये होते, त्यांची नावं वाचली. तुमच्या एका नेत्याचं नाव सांगा ना, जनरल हवेत गोळीबार कशाला करायचा? अंबादास दानवे तुम्हाला यावर काही उत्तर जनरल द्यायचं वेग स्टेटमेंट करण्यापेक्षा सांगितलं सांगा की ना. ज्या नेत्यांचं नाव आहे यांनी कोणीतरी ऍक्सेप्ट केलं का मी केलं म्हणून? आरोप पोलिसांनी किंवा CIDने ठेवलेले आहे CBIनी, परंतु जर कोर्टाचे पेपर तपासा याच्यातला एक जण तरी म्हटला का मी केलेलं आहे म्हणून? शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटलेले की मी केलेलं आहे, माझ्या शिवसैनिकाला हे माझा मुद्दा दुसऱ्याच्या आहे. घरी दुसऱ्याच्या घरी मूल झालं तर ते ज्याचं असतं त्याचंच असतं ना. दुसरा बोलला नाही माझं आहे माझं नाव द्या असं नाही होत ना. ज्याचं असतं त्याचंच असतं ना. त्याने ज्याचं दावणी मूल पिटायची झालं त्याने गरज accept नसते. केलं पाहिजे ना, हे माझं मूल आहे, हे दुसऱ्याचं मूल आहे का म्हणावं त्यांनी? जर स्वतः निर्माण केलं असेल, स्वतःचं मूल असेल अहो तर ते स्वतःचं मूल जग जाहीर आहे ना. अहो जग जाहीर आहे पण अरे सांगितलं ना काल ते तिथला रेकॉर्ड आहे, तिथल्या जेलमध्ये गेलेत, तिथल्या ज्या यंत्रणांमध्ये त्याचा रेकॉर्ड आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्याच्यावर कशाला क्रेडिट घ्यायचं, स्वार व्हायचं? मला वाटतं या गोष्टी बोला तुम्ही कोणाला बोलायचं. दोघांची मुद्दे मला आता कळू शकतात की आरोप प्रत्यारोप काही सातत्यानं होत राहणार आहेत. पण एकीकडे संजय राऊतांनी म्हणजे दुसऱ्या एका मुद्द्यावर येते प्रवीणजी की हा मुद्दा तर चर्चेत आहेत आणि त्यावर दोघांची मतं तर ऐकली आपण की महागाईचा मुद्दा आता आहे आणि सर्वसामान्यांना महागाईचं काय करायचं त्यातून उत्तर शोधायचं आहे. आणि त्यावर एकीकडे त्याच्यावरून लक्ष हटवण्यासाठी हे सगळे बाकीचे मुद्दे आणले जात आहेत अशी टीका देखील त्यांनी केली. आणि त्याच्यामुळे भोंग्यांचा मुद्दा आणला का अशी टीका देखील त्यांनी केलेली आहे. यावर तुमचं उत्तर काय असणार आहे? त्याच्यानंतर आपण दानवेंकडे जाऊ. मला वाटतं की खूप सुंदर विश्लेषक आहेत. एक बोट केंद्राकडे दाखवत असताना महागाई संदर्भात महाराष्ट्रात आपण काय दिवे लावतोय त्या संदर्भात काय बोलायचं नाही. काल राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं, कामगार दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला काय मार्गदर्शन केलं, काय विश्वास दिला, काय महाराष्ट्रात चाललंय, काय करणार आहात याच्याविषयी काही झालं का हो भाष्य? 1 मिनिटाचं मीडियासमोर बोलले ते सुद्धा वेगळंच काहीतरी. त्याला आपण काय बोलायचं नाही, केंद्राकडे बोट दाखवायचं. सांगा ना, पेट्रोल डिझेलच्या बाबतीत ज्या वेळेला पंतप्रधानांनी स्पष्ट केलं, पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केलं की सर्व राज्यांनी त्या ठिकाणी व्हॅट कमी केला, आपण केला नाहीत महाराष्ट्राने, त्याचं काही समर्पक उत्तर नाही. कर्नाटक असेल, गुजरात असेल, गोवा असेल, आमच्या बॉर्डरला पेट्रोल स्वस्त, डिझेल स्वस्त, आमच्या महाराष्ट्रात त्या ठिकाणी महाग. त्याच्यावर बोलायचं नाही, त्याच्यावर विचारायचं नाही. आणि केंद्रातली महागाई, अरे सर्वसामान्यांचा विचार करून तुम्ही या 2-2.5 वर्षात काय केलं का? मला सांगा, दारूवाल्यांना तुम्ही त्या ठिकाणी सूट देत आहे, त्या ठिकाणी दारूवाल्यांच्या लायसनला तुम्ही जी फी असते ती 50% कमी करताय. मग तुम्ही दारूवाल्यांची काळजी, परदेशातली दारू प्यावी इथली लोक म्हणून तुम्ही सूट देताय. बिल्डरांना स्टॅम्प ड्युटी, अरे तुम्ही कोणासाठी राज्य करताय? सर्वसामान्य माणसाचं नाव घ्यायचं. तो आज महागाईच्या आरोप खाईत पटतोय का? कारण त्याच्या एकीकडे आर्थिक विवंचनेत म्हणजे आहे. या संदर्भात पंतप्रधानांनी देखील ठणकावलं होतं. या 3 राज्यांच्या उल्लेखामध्ये महाराष्ट्राचा देखील उल्लेख होता. विरोधकांच्या या टीकेला अंबादास दानवे शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही काय उत्तर देणार? माझं याच्यात असं म्हणणं आहे, पेट्रोल आणि डिझेलची एक्साईज ड्युटी 2004 पासून 2022 पर्यंत जर बघितली, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जे बॅरलचे भाव होते त्याचं भाव कशा पद्धतीने वाढलं आणि आपल्या केंद्र सरकारने एक्साईज ड्युटी त्या प्रमाणात वाढवली का? तर बॅरलचे भाव कित्येक वेळेस कमी झाले तरी आपली एक्साईज ड्युटी कधीच कमी झालेली नाही. हा एक मुद्दा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की या राज्यातून सगळ्यात जास्त कर हा केंद्राला जातो, पण तो आपली GSTची 25,000 कोटी रुपयाच्या वरची रक्कम
अजून केंद्राकडे थकीत आहे. एकीकडं केंद्र सरकार गुजरात सारख्या राज्यात, कर्नाटक सारख्या राज्यात वादळ आलं त्यावेळेस मोठी मदत करतात, पूर आला त्यावेळेस मोठी मदत करतात, पण तो महाराष्ट्राला कोणती मदत होऊ शकली नाही. त्यामुळे पर्यायानं राज्याला हे काम करावंच लागतं. आर्थिक परिस्थिती अशी असल्यामुळं राज्य मला असं वाटतं अशा पद्धतीनं पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये कमी करू शकत नाही. परवाच अर्थमंत्र्यांनी सुस्पष्ट केलं, आमचे 25,000 कोटी रुपये दे, आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करतो. हा एक मुद्दा. आता मला सांगा, गॅसच्या दरवाढीचा काय मुद्दा आहे? गॅसच्या दरवाढीचं एक्साईज आहे का? गॅसची दरवाढ का झालेली? आज 1100 रुपयावर गॅस गेलेला आहे, जो 2014ला 390 रुपयापर्यंत होता. गॅसवर कोणता एक्साईज आहे? गॅसवरची कोणती राज्याची एक्साईज ड्युटी आहे? वाटतं याच्याविषयी सुद्धा प्रवीणजी खुलासा केला पाहिजे. चला, पेट्रोल डिझेलवर एक्साईज ड्युटी आहे, राज्याची वेगळी, केंद्राची वेगळी. मग केंद्राची किती प्रमाणात, राज्याची किती प्रमाणात? परंतु मी हे दोन्ही मुद्दे सोडून गॅसच्या महागाईच्या विषयी का बोलत नाहीये? गॅसची दरवाढ काय, ही कशाशी संबंधित आहे? ही काय एक्साईज ड्युटीशी संबंधित आहे का? तर नाही. प्रवीणजी, शिवसेनेकडून त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय सत्ताधारी पक्ष म्हणून, पण त्यांच्या बोलण्यातून एक मुद्दा समोर मला काही नाही, यांचं सगळं उत्तर हे असंबंध असतं, प्रश्नाशी संबंधित नसतं. आता मी एक प्रश्नाचं उत्तर देतो. GSTच्या संदर्भात त्या ठिकाणी अत्यंत सुस्पष्टपणे सांगितलंय, गेल्या 4 वर्षामधला 100% GST दिलाय, प्रलंबित 0 रुपये आहेत. या वर्षीचा फक्त GST जो 26,000 कोटी होता, त्यापैकी 13,000 कोटी रुपये दिलेत. 13,000 कोटी त्या ठिकाणी आपले जुलैपर्यंत त्या ठिकाणी येणार आहेत. हे देवेंद्रजींनी सांगितलं आणि त्याला दुजोरा तुमच्या अर्थमंत्र्यांनी दिला आहे की 2-3 महिन्यामध्ये GSTचे पूर्ण पैसे येतील. म्हणजे GSTचा विषय संपुष्टात येतोय. यांचं कसं माहिती आहे, यांच्याकडे बोट दाखवलं की केंद्राकडे बोलायचं आणि मोकळं व्हायचं. आता आर्थिक विवंचना महाराष्ट्राला असताना तुम्हाला सवलती कोणी नको त्या द्यायला सांगितल्या? बरं, सवलती कोणासाठी? धनदांडग्यांसाठी, दारूवाल्यांसाठी. त्यामुळे शेवटी देशाची आर्थिक परिस्थिती असतील, राज्याची आर्थिक परिस्थिती सांभाळणं त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देशाचा कारभार करत असताना उद्या आपलं पाकिस्तान व्हायला नको, उद्या आपलं श्रीलंका व्हायला नको. त्यांना आर्थिक ज्ञान आहे, आर्थिक जाण आहे. आणि त्याच्यामुळं फक्त मला एक सांगा, तुम्ही महागाईचं बोलत असताना केंद्राच्या माध्यमातून कोविडला जेवढं केंद्र सरकारने महाराष्ट्राला दिलं त्याच्या 1/4 तरी दिलं का हो काय? त्यामुळं कोविडमध्ये 100% जी काय मदत केली केंद्राने केली. गरीब कल्याणच्या माध्यमातून अन्नधान्य दिलं. आपण देताय काय लोकांना? आपण केवळ 3 पक्षाचं सरकार टिकेल यामध्ये त्या ठिकाणी व्यस्तात. तुम्ही त्या ठिकाणी भूखंड आपल्या लोकांना देताय, तुम्ही त्या ठिकाणी एजन्सी आपल्या लोकांना त्या ठिकाणी देताय. हे सरकार केवळ आपल्या तुपल्यांसाठी आहे. म्हणजे 3 पक्षाच्या सगळ्या सोयऱ्यांसाठी, आपल्या बगल बच्च्यांसाठी हे सरकार काम करतंय. त्यांना खरंच महागाईची काळजी असेल, खरंच इथल्या उद्योगधंद्यांची काळजी असेल, मला अंबादास दानवे आपण सांगा, 2.5 वर्षामध्ये उद्योग खाता आपल्याकडं आहे. एक नवा उद्योग महाराष्ट्रात आला का? त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट किती आली? आपलं FDI इन्व्हेस्टमेंटमध्ये पहिलं राज्य होतं, आज कितव्या नंबरवर गेलं आहे? त्याच्यामुळे मला वाटतं जरा नीट आर्थिक परिस्थितीची माहिती घेऊन अर्थव्यवस्थेशी सुसंगत काय असायला हवंय ते त्या ठिकाणी होत असतं. याचा विचार करण्याची गरज आता प्रवीण दरेकरजी आता व्यक्त करतायत. आणि एकीकडे राज्य सरकारचं प्रगती पुस्तक म्हणतायत, पण एकीकडे जे सत्ताधारी पक्षातले नेते त्यांचं असं म्हणणं आहे की एकीकडे पेट्रोल डिझेलचा मुद्दा आहे, पण मग गॅसची किंमत का वाढली असे मुद्दे आता सत्ताधाऱ्यांकडून देखील विचारले जात आहेत. हे आरोप प्रत्यारोप आपण ऐकले. दोघांचेही धन्यवाद. प्रवीण दरेकरजी आणि अंबादास दानवे जे आता आपल्या सोबत होते. आणि एकीकडे ही टीका आता आपण ऐकली आणि त्याची प्रत्युत्तर देखील आपण ऐकलेलं आहे. पण काल जी औरंगाबादमध्ये सभा झाली होती त्या बातमीच्या मुद्द्याकडे आता आपण येतोय. कारण राज ठाकरेंच्या सभेचा गोपनीय अहवाल पोलीस आयुक्तांना सिटी चौक PI यांनी पाठवलाय सकळत. आणि या अहवालात सगळ्या गोष्टी नमूद करण्यात आल्यात. राज ठाकरेंचं भाषण चिथावणूखोर आहे का हे आता तपासलं जाणार आहे. ज्या अटी पोलिसांनी घालून दिलेल्या होत्या त्याचं पालन राज ठाकरेंकडून करण्यात आले आहे का याचाही आता यामध्ये तपास केला जाणार आहे अशी माहिती कळते. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी राज ठाकरे यांच्या सभेबद्दलची. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहेच, पण राज ठाकरेंनी काल दिलेल्या इशाऱ्यावर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काय म्हटले तेही आपण ऐकणार आहोत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सर आपल्यासोबत आहेत. सर, स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. 2 दिवसापासून राज्यात पूर्ण वातावरण तापलेलं आहे आणि काल थेट राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवरती टीका केलेली आहे. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर राज्यामध्ये जातीय तेढ निर्माण झाली असा त्यांनी आरोप केलेला आहे. हा आरोप अतिशय सपशेल खोटा आहे आणि बालिशपणाचा आहे. खरं तर ज्यांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्रामधला एक दमदार असा पक्ष आहे आणि या पक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये सहकाराच्या माध्यमातून, शिक्षणाच्या माध्यमातून, अनेक संस्थांच्या माध्यमातून आज एक ग्रामीण अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेला आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर असे आरोप करणं किंवा जातीवादाचे आरोप करणं, ज्यांना माननीय पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द गेल्या 50 वर्षाची माहिती आहे, त्यांनी या संपूर्ण कारकिर्दीमध्ये सगळ्या समाजातला लोकांना एकत्र घेऊन या राज्याला घडवण्याचं काम केलं. या राज्यामध्ये अनेक प्रकारचे प्रकल्प आणले, अनेक प्रकारचे औद्योगिक प्रकल्प आणले, ज्याच्यामधून शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं, ज्याच्यामधून रोजगार वाढला, ज्याच्यामधून शहरांचा विकास झाला, ग्रामीण भागाचा विकास झाला, धरणं झाली, पाणी झालं, विजेचे प्रश्न मार्गी लागले. हे सगळं सोडून देऊन मग पवारसाहेब नास्तिक आहेत आणि पवारसाहेब जातीवादी आहेत. कशाच्या आधार पवारसाहेब जातीवादी आहेत? शेवटी प्रत्येकाच्या मनामध्ये काय भावना असते आणि ती भावना, एखादा शब्द आपण समजा छत्रपतींचं नाव नाही घेतलं म्हणजे छत्रपतींच्याबद्दल पवारसाहेबांच्या मनामध्ये अनादर आहे असा अर्थ काढणं चुकीचं आहे. आणि त्या दिशेनं आता हे राजकारण फिरवण्याचा प्रयत्न आहे तरुण पिढीमध्ये. छत्रपती शिवाजी किंवा प्रत्येक माणसामध्ये, म्हणजे कुठल्याही पक्षाचा असला, कुठलाही असला तरी छत्रपतींच्याबद्दल जो सामान्य माणसाच्या मनामध्ये आदर आहे तो आदर कधी कमी होणार नाही. तो त्यांच्याही मनामध्ये आदर आहेच आणि सगळ्यांना बरोबर घेऊन ते काम करतात. सर, औरंगाबादमध्ये काही नियम आणि अटींवरती परमिशन दिली होती. कालच्या सभेमध्ये बऱ्याचशा नियमांचं उल्लंघन झालं आहे असे पुढे आलेलं आहे. गृहमंत्रालयाने याबाबत काय नेमकी भूमिका घेतली आहे? या बाबतीत औरंगाबादचे पोलीस आयुक्त त्याचा पूर्ण अभ्यास करतील, कायदेशीर मत घेतील. ते मत ते वरिष्ठांना DGंना पाठवतील आणि मग राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या लेवलला याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. 4 तारखेचा अल्टिमेटम सुद्धा दिलेलं आहे, त्याकडे कसं पाहताय? असं याच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेऊ. उद्या मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सगळ्यांशी चर्चा करेन आणि पुढील निर्णय घेऊ. दरम्यानच्या काळामध्ये उद्या रमजान ईद आहे. मी सगळ्या हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी शांततेचं आणि सलोख्याचं वातावरण ठेवावं. कुठल्याही प्रकारे भीती मनामध्ये बाळगू नये. कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारची कुठली घटना आम्ही घडू देणार नाही. व्हिडिओ स्मिता शिंदे, सरायचंद शिंदे, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे. आणि राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या बघितल्यानंतर आता जाणार आहोत मिशन पाणीच्या एका स्पेशल रिपोर्टकडे. कारण उन्हाळ्यामध्ये बिहारमधल्या गया इथे पाणी पातळी खूपच खालावते आणि बोरवेल देखील नीट काम करू शकत नाही. त्यामुळे जनतेचे खूप हाल होत असतात. पण वॉटर एडच्या मदतीनं इथल्या ग्रामस्थांनी पाण्याची समस्या दूर करण्याचा विडा उचललाय. एक रिपोर्ट बघूयात. हम लोग के पानी से बहुत दिक्कत था, पानी की समस्या से। समय से हम लोग के खाना नहीं बनता था, समय से हम लोग को बच्चा स्कूल नहीं जाता था, चापाकल हम लोग के बिगाड़ जाता था तो बहुत भारी समस्या पड़ता था। गर्मियों के समय में आसपास के खेतों में जब दर्जन भर सबमर्सिबल पंप्स चालू होते हैं सिंचाई की पूर्ति के लिए, इन चापाकलों की स्थिति काफ़ी दयनीय हो जाती है। जब वाटर टेबल काफ़ी नीचे चले जाते हैं, महिलाओं को कहीं दूर अवस्थित जल के स्रोत पर निर्भर करना पड़ता है पानी की उपलब्धता के लिए। इन चुनौतियों को देखते हुए वाटर एड ने गांव के अंदर समिति निर्माण में सहयोग किया, चापाकल के हार्डवेयर पार्ट्स की मरम्मती में सहयोग किया एवं लोगों की क्षमतावर्धन पे कार्य किया। प्रति महीने की 6 तारीख को समिति के लोग जुड़कर आपस में चर्चा करते हैं एवं 30 रुपये प्रति हाउस होल्ड इकट्ठा करते हैं। इस पैसे से वो चापाकल की मरम्मति एवं अपनी आगे की कार्य योजना के विषय में अपना लक्ष्य निर्धारित करते हैं। हम लोग बैठक करते हैं तो हम लोग वही पैसा से इसको माने कोई चीज
टूट फूट गया तो हम लोग पैसा लगा के बना लेते हैं। जो बनना है 2 रोज में बनाते थे पहले, जो हम लोग 1 घंटा में आधा घंटा में हम लोग बना लेते हैं। और महीना थी बरसात के पहले और फिर बरसात के बाद हम लोग जांच करते हैं। ना तो ऐसा हूँ कोई दीदी के समझ में आया कि पानी अच्छा नहीं लग रहा है तो हम लोग दीदी मिल के हम लोग जाँच भी कर लेते हैं पानी के। स्वच्छता और पानी हमको बचानी है ये जिंदगानी। आणि स्पेशल रिपोर्ट नंतर एक नजर टाकणार आहोत देशातल्या प्रमुख शहरातल्या आजच्या तापमानावर। आज का तापमान, प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक।